गौरी सूर्यवंशी, एस मराठीमध्ये आपलं स्वागत। वळूया आजच्या बातमीकडे। भोकरदन तालुक्यातील पारद येथील गारपीटग्रस्त शेतकरी अनुदानापासून वंचित राहिले असून त्यांनी आतापर्यंत 3 वेळेस कागदपत्र जमा केले। पारद येथील शेतकऱ्यांना गारपीटाने चांगले झोडपल्याने उभ्या पिकांचे अतोनात नुकसान झाले। अधिकाऱ्यांच्या कामचुकार प्रवृत्तीने काही शेतकऱ्यांवर अन्याय झाला। गारपिटीने झालेल्या नुकसानीचा मोबदला मिळावा म्हणून शेतकऱ्यांनी तलाठी, ग्रामसेवक व कृषी सहाय्यक यांना आतापर्यंत 3 वेळेस कागदपत्र देऊन सुद्धा जे वंचित शेतकरी आहे त्यांना अजून सुद्धा गारपिटीचे अनुदान मिळाले नाहीये। परंतु कोणत्याच प्रकारची दखल न घेतल्या गेल्यामुळे आज परत एकदा तहसीलदार कार्यालय येथे नायब तहसीलदार अमोल पाटील यांना निवेदन देण्यात आले। यावेळी निवेदन देताना शेतकरी सागर देशमुख, चेतन देशमुख, सागर श्रीवास्तव उपस्थित होते। एस मराठी न्यूज साठी प्रतिनिधी अमोल शिंदे, भोकरदन। अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।